नमस्कार मित्रांनो, आज आहे 4 जून आणि आज बघायला गेलं तर आपला मंथली अवॉर्ड शो आहे. यामध्ये जे ट्रेडर्स एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्म करतात त्यांना आपण काय करतोय, अवॉर्ड देतोय. तर मित्रांनो, चला माझ्याबरोबर आपण बघूया या अवॉर्ड्समध्ये काय काय होतंय. माझं नाव प्रकाश आहे. मी रत्नागिरीतून आहे आणि इथे उपस्थित असलेले माझे आदरणीय माझे गुरु आणि माझे सर्व मित्रांना नमस्कार. आपल्या संस्कृती एक सुंदर श्लोक आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा. गुरु हा केवळ मार्गदर्शक नसतो, तो शिष्याच्या आयुष्याला आकार देणारा एक शिल्पकार असतो. प्राचीन काळात जोपर्यंत गुरु शिष्याच्या हातात ज्ञानाची मशाल चुकवत नाही तोपर्यंत शिष्याचा अंधारात तात्परत राहायचा. जेव्हा मी पण ट्रेनिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलं तेव्हा माझी अवस्थाही अगदी तशी होती. मार्केटचे चढ उतार वगैरे असे एकदम वादळासारखे वाटायचे. म्हणजे इकडे फक्त गोंधळत होते आणि योग्य दिशेची गरज होती. एका मशालीची गरज होती आणि ती मशाल माझी गुरु गणेश सरांनी माझ्या हातात दिली. ती म्हणजे मॅजिक सेटअप SMC आणि प्रो सर्टिफाईड तर माझ्यासाठी एक अस्त्रच आहे. आणि गणेश सरांनी तर असं फक्त मार्केटचा विचार कसा करायचा हे नाही शिकवलं. त्यांनी रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, संयम कसा ठेवायचा हे शिकवलं. तर तुम्ही का माझ्या हातात एक असं अचूक अस्त्र दिलेलं आहे. तुमच्या मार्गदर्शनामुळे म्हणजे माझा मॅजिक सेटअप शिकलो, इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग समजून घेण्यासाठी स्मार्ट मनी कन्सेप्ट शिकलो, त्याच्यावरती पकड मिळवली. मग तर प्रो सर्टिफाईड तर एकदम खतरनाकच, ते माझ्यासाठी एकदम मिसाईलच होतं. आणि ह्या अशा स्क्रीनवर दिसणाऱ्या स्ट्रॅटेजीज नव्हत्या त्या, म्हणजे मला अगदी प्रॉफिटेबल जर्नी माझी सुरुवातीतून झाली आणि आता एवढी प्रॉफिटेबल झाली की प्रो सर्टिफाईडमुळे तर मला एकदम फुल कॉन्फिडन्स झाला आणि तो संपूर्ण श्रेय मी तर तुम्हालाच देतो. आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी मी तुमचं आयुष्य बदललेलं आहे. आणि सांगायचं झालं तर एक गड सर करायचं असेल तर संपूर्ण सैन्याची साथ लागते. तसं इंडियन ट्रेडर्स अकॅडमीमध्ये मला अशा एका खंबीर कुटुंबाची साथ मिळाली. आणि कारण सर तुम्ही माझ्या नेहमीच माझ्या मानसिकतेला आणि विचारांना एक नवीन भार दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. अलका मॅम, नगरी मॅम, पवन सर, राजू सर, शुभम सर आणि अजून भरपूर जण आहेत की जे खूप असे म्हणजे खंबीरपणे उभे राहिले. आणि आपली संपूर्ण सपोर्ट टीम जी पडद्यामागे राहून रात्रंदिवस आपल्या मदतीसाठी सज्ज असते, त्यांचेही मनापासून आभार. आणि आता मिळालेला पुरस्कार हा माझ्या प्रवासातील एक सुंदर टप्पा आहे, पण ही तर फक्त सुरुवात आहे. हा पुरस्कार फक्त माझा नाही तर माझ्या गुरूंची दूरदृष्टी आणि त्यांचं संपूर्ण अकॅडमीचे युनिटीचे फळ आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांचे आणि गणेश सरांचे मनापासून आभार मानतो. सर, थँक्यू सो मच. यस, थँक्यू प्रसाद सर. येस, एनी क्वेश्चन? कोणाला काही विचारायचं आहे? विचारायचं आहे का? हां, फ्लोअरला कधी येते असा क्वेश्चन विशालचा? ते फोनवर सांगतो. हा, पार्टनर विचारतोय फ्लोअरला कधी येणार आहे, मिस करायला लागलाय. ठीक आहे, चल चलो. हां, प्रसाद सर, हां, रिझल्ट काय आहे तुमचा? रिझल्ट सांगा ना. मला माहिती आहे, मी बघितलंय PNL तुमचं, बाकीच्यांनी नाही बघितलं. हा सर, माझा रिझल्ट आता बघायला गेलं तर मी 3 लाखाची कॅपिटल मी सुरुवात केली होती मॅजिक सेटअपची. आणि त्यानंतर प्रो सर्टिफाईडची पण सुरुवात केली. त्याच्यानंतर मी कंटिन्यू म्हणजे गेल्या महिन्यात मे महिन्यात फक्त 5 दिवस होते ज्याच्यात मी असेल घेतला, बाकी सगळे दिवस टार्गेटच घेतलेले आहेत. पण प्रो सर्टिफाईड तर आतापर्यंत गेल्या एक 10 दिवसात मला फक्त 2 SL दिलेले आहेत, बाकी कंटिन्यू टार्गेट होते. त्याच्यामुळे ज्यांचं मॅजिक सेटअप झालाय किंवा असं ज्यांना प्रो सर्टिफाईड करून की नको करू असं जर होत असेल तर मी त्यांना रेकमेंड करेन, जर त्यांना प्रो लेवलला जायचं असेल तर त्यांनी नक्कीच प्रो सर्टिफाईड करा. त्याच्याने तुमची लेवल पण एक वाढेल, नेक्स्ट लेवलला तुम्ही जाल आणि ट्रेडिंगचा जो कॉन्फिडन्स असतो तोही तुमच्यामध्ये बिल्डअप होईल आणि तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल व्हाल. जो आत्ता आहात त्याच्या नक्कीच दुप्पट तिप्पट व्हाल.
ओके, एक मिनटं मी रिपोर्ट सगळ्यांना सांगतो. रिपोर्ट बघा, हा PNL स्टेटमेंट आहे. ओके, त्याच्यामध्ये टोटल ट्रेड 23 झालेले आहेत, 14 प्रॉफिटेबल आहेत, 9 मध्ये लॉस आहे आणि टोटल कम्युनिटी प्रॉफिट जो आहे तो 41,105 रुपीजचा आहे. एकदा जोरदार टाळा होऊन जातो. ठीक आहे, म्हणजे नियर अबाउट 30% रिटर्न जे आहेत हे ऑप्शन बाईंगमध्ये अचीव झालेले आहेत. एकदा प्रॉपर सिस्टीम जी आहे ही प्रसाद सरांनी फॉलो केलेली आहे. आणि प्रसाद सरांच्या बाबतीत सांगायला गेलं तर मी असं म्हणेन की ही इज अ कोचेबल पर्सन. ओके, म्हणजे जो ट्रस्ट ठेवायचा फॅक्टर आहे ना, ठीक आहे. मला आठवतंय प्रसाद सर, मास्टर क्लासला तुम्ही आला होता आणि इथं आता अजिंक्य बसलेत ना, तिथं बसला होता. ओके, आणि पहिल्याच याच्यामध्ये ज्यावेळेला सर्टिफाईड प्रोला रजिस्ट्रेशन करायची अपॉर्च्युनिटी आली ना, 1 स्ट्रोकमध्ये सगळं पेमेंट करून मला करायचंच आहे. ओके, त्या बिलीफनं चालू केलं आणि तिथून जी जर्नी आहे म्हणजे अगदी क्लोज MIIT पासून मी बघतोय प्रत्येक याच्यामध्ये. सो यू आर म्हणजे जे म्हणतोय की बऱ्याचशा लोकांना यश मिळतं नाही मिळतं, तर तुमचा इमोशनल क्वेश्चन जो आहे ना तो खूप हाय आहे. आणि मला माहिती आहे की या पद्धतीनं जर तुम्ही कंटिन्यू मेंटेन ठेवताय तर नक्कीच एक खूप चांगलं यश तुम्ही मिळवाल. एकदा प्रसाद सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाईल. मिनिमाइज कर. हे फक्त मॅजिक सेटअप आहे. प्रो सर्टिफाईडचं मी सबमिट करेन. प्रो सर्टिफाईडचा एक्सेप्शन लागतात. अरे वा, चांगलं आहे. गुड गुड. ओके, ग्रेट. येस, थँक्यू सो मच. येस, ओके. देन प्रवीण मुंबरे सर. प्रवीण सर, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. पूर्ण ITA टीमचं आणि सर तुमचं खूप खूप आभारी आहे सर. येस, माझं PNL पहिले शेअर करतो, नंतर माझे शेअर करतो. ओके, ठीक आहे. त्यांना शेअरिंगचे राईट्स दिलेत का? पोस्ट. अच्छा, अलाव कर. ओके, सो प्रवीण सर त्यांचा PNL जो आहे तो इथं शेअर करतायत. ठीक आहे, पिन काढली का? हां, ओके. स्क्रीन दिसते माझी सर? येस, दिसते. ओके, 1 मे पासून 29 मे पर्यंत आपण बघू शकतोय. ठीक आहे, किती प्रॉफिट आहे. नेट रिअलाइज प्रॉफिट 7,400. ओके, 50,000 कॅपिटलवरती 7,000 पर्यंत आलेलं आहे. म्हणजे नियर अबाउट किती पर्सेंट झाले? 14% रिटर्न झालेले आहेत. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ. 50,000 कॅपिटलला चालू केलेलं सर. ओके, ग्रेट ग्रेट, ऑसम. सो कसा होता अनुभव? काय काय चढ उतार शिकायला मिळाले तर आपल्या इथं? मॅजिक हां, पूर्ण सर सेटअप मी मॅजिक सेटअपवर पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे. आणि ऍक्च्युली मॅजिक सेटअप मुळेच हे पॉसिबल झालं आहे सरांनी. ऍक्च्युली जेव्हा मी चालू केलेलं तेव्हा ऍक्च्युली मी ट्रेडिंग करायचं, पण कोविडच्या काळात मला खूप म्हणजे SL स्टॉप लॉस वगैरे गेलेले, लॉस झालेला. त्यानंतर मला एक डायरेक्शन पाहिजे होती की मला ऍक्च्युली पूर्ण ITA टीम कडनं आणि पूर्ण गायडन्स मिळालेला. आणि लास्ट टाइम जेव्हा मी बॅक टेस्टिंग कम्प्लीट केलं तर, आणि बॅक टेस्टिंग मध्ये सरांनी जे ऍक्च्युली मला एक प्रकारे मला चॅलेंज दिलं की कंटिन्युअस 3 महिने मला प्रॉफिटेबल आणून म्हणजे येऊन दाखवा तुम्ही, असं तुम्ही मला चॅलेंज एक प्रकारे चॅलेंज देतं. तर त्यातला पहिला महिना मी जर तुम्हाला प्रॉफिटेबल आणून एकदा जोरदार टाळा. पहिला महिना झाला, पहिला टप्पा. हां, तर चॅलेंजचा नेक्स्ट पार्ट हा जून आणि जुलै मंथ आहे. तर मी 100% सर तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही जे पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार मी हे राहिलेले 2 मंथ पण मी तुम्हाला प्रॉफिटेबल येऊन दाखवून सर. ओके, ग्रेट ग्रेट, ऑसम. यस, एनी क्वेश्चन? कुणाला काही विचारायचं आहे प्रवीण सरांना? ठीक आहे, सगळे ट्रेड करायला लागलेत त्यामुळे लक्ष नाही. ठीक आहे, 1 मोर टाइम कॉंग्रॅच्युलेशन्स प्रवीण सर. थँक्यू सर. यस, ओके. ITA टीमचं पूर्ण आभारी आहे सर. यस, थँक्यू सो मच. फ्लोरच्या पूर्ण स्टाफने, करण सरांनी, तुम्ही प्लस मयुरी मॅडम आणि सोनम मॅडम पूर्ण सहकार्य केलेलं सर. ओके, ग्रेट. तुमच्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे सर. यस, थँक्यू सो मच. चलो, देन विनोद बडे. विनोद सर आहेत का ऑनलाईन ऑफलाईन? हां, बडे मध्ये. स्क्रीन दिसते का सर माझं? यस यस, ओके. दिस इज फॉर यू. असं येणार नसलं तर सांगा, आम्ही व्हर्च्युअल देतो. असं एकच ट्रॉफी प्रिंट करून ठेवतो, खर्च वाचेल आमचा.
थँक्यू सर. ITI टीमला पूर्ण थँक्यू. आभारी करण सर आणि गणेश सर खूप खूप आभारी आहे तुमचे. हे तुमच्यामुळेच मला अवॉर्ड भेटलेले आहे येस आणि टोटली थँक्यू. येस, काय अचिव्हमेंट झाली आहे ती पण सांगा. ठीक आहे. माझं एक्सपिरियन्स असं आहे सर, मी 2021 पासून मार्केटमध्ये होतो. माझं अगोदरचं जे असं होतं की बाबा नुसतं लॉसेस व्हायचं, प्रॉफिट कमी लॉस जास्त व्हायचं. नंतर मी क्लास केल्यानंतर मला असं अनुभव की माझ्यामध्ये ना असं कॉन्फिडन्स आला बॅक टेस्टिंगमुळे. शिकल्यानंतर क्लास झाल्यानंतर बॅक टेस्टिंगमुळे हे कॉन्फिडन्स जे आले, म्हणजे सायकोलॉजी एवढं बिल्ड झाले की माझं स्वतःवर कॉन्फिडन्स आले की बाबा हे केलं की हे प्रॉफिट होते 100%. मी 3 महिने मागच्या 3 महिन्याचा आता माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे सर, मी शेअर करतो वाटलं सर. 3 महिन्यांनी झाले ते पूर्ण प्रॉफिट मध्ये येतं. माझं आता स्टार्टिंग मी सुरुवात केलं होतं 50,000 पासून स्टार्ट केलं होतं. आता मी प्रॉफिट 3 महिने झाले 10+ प्रॉफिट मध्ये आहे सध्या. ग्रेट हे ग्रेट. जे सगळं झालं सर तुमच्यामुळे झालेलं आहे. Thank you. किती प्रॉफिट झाला म्हणलं? 50,000 चालू करून 10+ आहे सर. 10. हा, स्विंग ट्रेडिंग करते. फक्त मी आता स्विंगच केलेलं आहे सर, अच्छा, अजून हे नाही केलेलं आहे. ओके ओके, ग्रेट ग्रेट, ऑसम. मग ते इथे यायला पाहिजे ना, स्टार्ट ऑफ द क्वार्टरमध्ये 3 महिने झाले ना. पहिल्यांदाच शेअर केलाय का? मग ठीक आहे, पहिल्यांदा जरी केला तर 3 महिन्यात जरी असेल तरी डायरेक्ट मग स्टार्ट ट्रेडर ऑफ द क्वार्टरसाठी होते. ओके, सो एकदा विनोद सरांसाठी जोरदार टाळ होऊन होते. ठीक आहे. सो माझी इच्छा आहे की पहिल्यांदा सगळे स्टार ट्रेडर ऑफ द क्वार्टरमध्ये यायचं आहे, कारण की तिथं आलं ना एकदा आपण कोल्हा प्रूफ होतोय. ठीक आहे, आपल्याला कुठलाही कोल्हा चावू शकत नाही. ओके, एकदा. सो कॉंग्रॅच्युलेशन्स विनोदजी. ओके, सो त्यांना स्टार ट्रेडर ऑफ द क्वार्टर जो अवॉर्ड आहे तो घ्या परत आल्यावरती. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू. चलो देन ट्रेडर ऑफ द मंथ. ओके, नेक्स्ट अवॉर्ड कॅटेगरी. ओके, सो सेकंड मंथ इन प्रॉफिट, त्यामध्ये आहेत पहिले विजय देशमुख सर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि जरा ॲक्च्युली माझी गेले 1.5 महिन्यावर तब्येत ठीक नाही आहे. खोकला आणि उचकीसारखी येते आहे, त्याच्यामुळे मला व्यवस्थित ट्रेड पण करता आले नाहीत. पण मी ॲक्च्युली ट्रेड सुरू केले एप्रिलमध्ये, मिड एप्रिलपासून. त्यावेळेस प्रॉफिटेबल होतो. म्हणजे किरण कुमार सर आहेतच, आणि स्विंगमध्ये करत होतो. नंतर मेमध्ये स्विंग आणि इंट्राडे पण केले. लॉसेस पण आहेत, पण ते ॲज अ पार्ट ऑफ द गेम. आणि या महिन्यात पण गेले 3 दिवस प्रॉफिटेबल आहे. इंट्राडे करतो आहे. थोडेसे स्विंगमध्ये अडकलेत, हरकत नाही. मी इन्व्हेस्टर होतो त्यामुळे पेशन्स भरपूर आहे. एवढे हे आलं की स्विंगमध्ये पैसे म्हणजे लॉसमध्ये जात नाहीत. टाईम तुमच्याकडे पेशन्स असेल तर ते पैसे देऊन जातात, एवढं लक्षात आलं. आणि होपफुली मी आता आजच मगाशीच बोललो सरांना की प्रो ट्रेडिंग म्हणजे त्याच्यासाठी पण जॉईन करेन. बघूया काय म्हणतात सर ते. पण आणि बॅकएंडचे ते सगळे लोक आहेत, अलका मॅडम किंवा आदिनाथ, राजू, अगेन थँक्स टू ऑल ऑफ यू. आणि करण सर, ऑफकोर्स बॅक एंड नाही, ते फ्रंट एंड आहेत. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. सरांनी आता सांगितलं की सगळ्यांना नाव माहीत झालं, त्याचं श्रेय सरांनाच आहे. कारण ह्याच्या आधी जे काही कधी इथे याच्या आधी जे ट्रेडिंग केलं, कॉमन सेन्सवर केलं किंवा आपण खूप हुशार आहोत असं समजून केलं, त्याच्यात यश कधीही एवढं मिळालं नाही. सरांच्यामुळं गेल्या 8 महिन्यात ही 7वी ट्रॉफी मला मिळाली. ह्याचा एवढा ॲप्रिसिएशन, एवढा गायडन्स, हे सगळं खूपच स्तुत्य आहे. आणि एक सांगायचं झालं तर माझं एक नेचर जे आहे तो प्लस पॉईंट म्हणायचा का मायनस पॉईंट म्हणायचा, की मी एखाद्या गोष्टीत 4 गोष्टीपैकी एखाद्या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्यात जर आपल्याला यश मिळायला लागलं तर मग दुसऱ्या गोष्टीकडे वळतो. त्यामुळं मी स्विंगवर जे कॉन्सन्ट्रेट केलं त्याच्यात खूप यश मिळायला लागलं, त्यामुळे त्याच्यातच जास्त इन्व्हॉल्व झालो. आणि त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडं
अजून यश मिळालं नाही. सरांनी मला सांगितलं की ह्याच्याबरोबर ऑप्शन जे आहे ते तुम्ही इक्विटीमध्ये कराल. ह्या महिन्यात मी करायला सुरुवात केली, पण त्याचं एवढं जमलं नाही. आता मी ह्या महिन्यापासून ते सरांच्याबरोबर बसणार आणि ते ॲड करणार, कारण ॲम्बिशन जे आहे याच्या पुढं कसं जायचं त्यासाठी ते फार आवश्यक आहे. तर इथल्या सगळ्या स्टाफचं किंवा करण सरांचा रोजचा कॉन्टॅक्ट आणि गणेश सरांचं जे आहे आमचा रोजचा कॉन्टॅक्ट जो आहे. आत्ता मॅडम म्हणल्या की मी मेडिसिनवर होते, मला माहीत नव्हतं, कारण त्या नेहमी जेव्हा मी इथं बसतो तेव्हा मला येऊन काय काय विचारायच्या किंवा सांगायच्या. त्यावेळेला मला कधी असं वाटलं नाही की त्यांनी कधी असं जाणवून दिलं नाही की मला काही प्रॉब्लेम आहे. त्या नेहमी मला मदतीला इथले कुणी, कधी राजू आहे, हे सगळे लोक खूप तुम्हाला मदत करतात आणि त्यामुळे यश मिळतं. आता 8 महिन्यामध्ये जे काही स्विंगमध्ये जे झालं ते आता मला ऑप्शनमध्ये इक्विटीमध्ये करायचं आहे. त्यासाठी सरांचं आणि मी आता वेळ थोडा घ्यायला सुरुवात करेन. ते म्हणतील मी तुम्हाला सांगितलं होतं, पण मी स्विंगमध्ये जे यश मिळत होतं त्यामुळे त्याच्याकडे जास्ती लक्ष देत होतं आणि ते खूपच चांगलं मिळालं. कन्फर्मेशन बायसनेस कळालं का? लोक विचारतात म्हणजे काय की वॉरन बुफेटनं मग ते मेथड जुनी का नाही सोडली, स्विंगला का नाही ते. सो एका गोष्टीमधून आपल्याला पैसे मिळाले तर मोस्टली आपण तीच गोष्ट रिपीट करतोय. आता थोडंसं त्याच्यामध्ये जे ओव्हर ट्रेडिंग झाल्यासारखं वाटायला लागलं की स्विंगमध्ये मागच्या महिन्यापासून थोडा स्पीड कमी व्हायला लागला, तेव्हा जास्ती पैसे त्यात ब्लॉक होतात. तेवढ्या स्पीडनी वरती आलेलं नाही आहे, तरी मागचा महिना ठीक होता. तर ह्या महिन्यामध्ये बघू ट्रम्प आणि हे जे आहेत त्यांनी मार्केट कसं होतं. पण ह्याच्याबरोबर आता ऑप्शनसाठी मी सरांच्याबरोबर स्पेशल त्यांचा वेळ मागून बसणार आहे. ओके, ग्रेट, चालेल. थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू फॉर अवॉर्ड. टीमचे सुद्धा थँक्यू. माहिती आहे आता स्टॉप लॉस गेलाय, पण ते सोडून बोल. नाही, स्टॉप लॉस म्हणजे जेव्हा ITA जॉईन करायच्या आधी स्टॉप लॉसचं टेन्शन होतं. आता केल्यानंतर प्रोसेस फॉलो करण्यावर जास्त विश्वास आला आहे की स्टॉप लॉस, टार्गेट हे सर्व पार्ट ऑफ द गेम आहेत. मेन फोकस तुमची सिस्टीम फॉलो करण्यावर असला पाहिजे आणि सरांसारखा मेंटरसोबत असल्यावर ती सिस्टीम ऑटोमॅटिक फॉलो होते. आज थोडी मिस्टेक झाली, सरांनी लगेच कान झापले आणि असाच मेंटर तुम्हाला आवश्यक असतो ट्रेडिंगच्या फील्डमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तर प्लीज जॉईन करा सरांना किंवा मास्टर क्लास तरी एकदा अटेंड करा. मास्टर क्लास जरी तुम्ही अटेंड केला, त्यातले 2-3 कॉन्सेप्ट जरी तुम्ही तुमच्या ट्रेडिंग सिस्टीममध्ये फॉलो केले तरी तुमची ट्रेडिंग ॲक्युरेसी वाढेल, तुमचा हिट रेशो कमी होईल, प्रॉफिटेबिलिटी वाढेल. याचा मला विश्वास आहे. थँक्यू. ओके. माझं बॅक टेस्टिंग सेलिंगमध्ये वगैरे झालं होतं, SMAमध्ये पण झालं होतं, बाईंगमध्ये राहिलं होतं. मला त्यामध्ये जरा प्रॉब्लेम येत होता. सो मी 8 दिवस इथं येऊन पूर्णपणे ते शिकले. फिरोज सरांकडनं पण शिकले मी. त्यांनाच मी विचारलं, त्यांनीसुद्धा सांगितलं मला. त्यानंतर मी 3 महिन्याचं बॅक टेस्टिंग प्रॉपरली केलं. सो 3 महिन्यामध्ये मी ऑल ट्रेड घेतले. त्यामध्ये रिस्की जास्त घेतले, त्यामध्ये पण मी प्रॉफिटमध्ये आले आणि मोस्टली 50% मी लॉसमध्ये एका मंथमध्ये. सो मला छान वाटलं की बॅक टेस्टिंग केली आणि मला जमलं, हे खूप मला छान वाटते त्या गोष्टीचं. थँक्यू. ओके.